लोकसभा निवडणूक केव्हा लागणार याची सगळीकडे चर्चा असतानाच आता उद्या दुपारी 3 वाजता जी आहे ती निवडणूक आयोगाची जी आहे ती महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत, आचारसंहिता देखील लागू शकते। आणि याच्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार रवी राणा आहेत। भाऊ, काय सांगणार, निवडणूक विभागाची जी आहे ती महत्त्वाची पत्रकार परिषद उद्या होत आहेत, काय सांगणार? नक्कीच आता निवडणूक आयोगाची कधी प्रेस कॉन्फरन्स होते, सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष आहे। जवळपास सगळ्या उमेदवारांची तयारी, पक्षाची तयारी जवळपास पूर्ण तयार आहे मैदानामध्ये। आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर, टाइम टेबल निश्चित झाल्यानंतर, तारखा निश्चित झाल्यानंतर नक्कीच आणखी जोमाने प्रचार होईल। आणि खासदार नवनीत राणाचा प्रचार तर पूर्ण 5 वर्ष त्या जनतेमध्ये राहतात, जनतेचं काम करतात। जवळपास 37 पेक्षा जास्त सभा या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये घेतल्या। आजसुद्धा आमच्या 2 सभा आहे, उद्या पण आहे। आणि जवळपास पूर्ण 6,80,000 महिलांपर्यंत आतापर्यंत आम्ही संपर्क केलेला आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये जवळपास 10 लाखापेक्षा जनतेसोबत आमचा संपर्क कंप्लीट होईल। म्हणून आमची तयारी तर पूर्ण झालेली आहे। आम्ही सुद्धा वाट पाहत आहे की इलेक्शन आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे, इलेक्शनच्या तारखा कळल्या पाहिजे आणि पूर्ण इलेक्शनची प्रक्रिया डोळ्यासमोर आल्यानंतर आणखी युद्ध पातळीवर आम्ही प्रचार सुरू करू। भाऊ, भाजपकडनं निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातं। खासदार नवनीत राणा, काल तुमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली, त्या बैठकीत नेमकं काय घडलंय? आणि माहिती मिळते की सूत्रांनी माहिती की आगामी काळामध्ये बैठक देखील आहे युवा स्वाभिमान पक्षाची। नक्कीच देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे आमचे नेते आहे। आणि एनडीएचा घटक म्हणून नेहमी जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलवलं तेव्हा तेव्हा मी गेलो। अनेक राजकीय चर्चा, विकासमूलक चर्चा, काही राज्याच्या राजकारणावर चर्चा नेहमी झाल्या। जवळपास 1.5 ते 2 तास आमची आपसामध्ये बैठकीतून चर्चा झाली। आणि मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान असो की देशाचे गृहमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय घेतील तो आमच्या युवासेना पार्टीच्या पार्लमेंट बोर्डासमोर राहील। कारण आज सध्या युवासेना पक्षाच्या कार्याध्यक्ष आहे नवनीत राणा आणि पूर्ण कोर कमिटीसमोर जो प्रस्ताव येईल आमच्यापर्यंत तो प्रस्ताव आम्ही ठेवू आणि नक्कीच पॉझिटिव्हचा निर्णय घेऊ। कारण की मला असं वाटतं की ज्या पार्लमेंटमध्ये नवनीत राणांनी आपली बाजू नेहमी मांडली देशा आणि त्या सगळ्या कार्यावर देशाचे पंतप्रधानसुद्धा प्रभावित आहे, गृहमंत्री अमित शहाजी प्रभावित आहे। आणि त्या सगळ्या बाजू पाहिल्यानंतर देशाचा एक मोठा चेहरा म्हणून नवनीत राणाचा कडे पाहिला जाते महिलांचा, तर निश्चितच जो प्रस्ताव आमच्याकडे येईल त्याच्यावर पॉझिटिव्ह विचार करून युवासेना पार्टीच्या कोर कमिटीमध्ये निर्णय घेतला जाईल। आणि त्या कार्याध्यक्ष पदावर असल्यामुळं जिथपर्यंत प्रस्ताव येत नाही तिथपर्यंत आम्ही आमच्या कोर कमिटीसमोर तो प्रस्ताव ठेवत नाही। पण काही असे चर्चा इंटरनल झाल्या आमच्या, त्या विषयावर कोर कमिटीची बैठक घेऊन आम्ही निर्णय घेऊ। भाऊ, खासदार नवनीत राणा संदर्भात भाजप सकारात्मक असल्याचं तुम्ही बोलत आहात, तुम्ही देखील भाजपकडनं निवडणूक लढवण्यावर सकारात्मक असल्याचं बोलत आहात। जर खासदार नवनीत राणा भाजपकडनं जर निवडणूक लढल्या तर कार्याध्यक्ष आहेत त्या युवा स्वाभिमान पार्टीच्या, त्या राजीनामा देतील का? मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि गेल्या 17-18 वर्षापासून या पक्षाची आम्ही बांधणी केली। संपूर्ण राज्यामध्ये आमचे कार्यकर्ते आहे आणि अत्यंत पक्षाची जी तळागाळातले जे कार्यकर्ते आहे, मला असं वाटतं की या पक्षाचा युवासेना पार्टीचा पक्ष हा अध्यक्ष म्हणून नेहमी मी चालवील। त्या अध्यक्ष म्हणून मी त्या पक्षाचं काम करत राहील आणि त्याच पक्षावर मी नेहमी लढेल। माझ्यामध्ये कुठलाही फरक येणार नाही। पण देशाच्या विकासासाठी, देशाच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान जर नवनीत राणाचा निर्णय घेत असतील, देशाचे गृहमंत्री निर्णय घेत असतील, तर नक्की युवा स्वाभिमान पार्टी त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याध्यक्षपदाबद्दल काय करायचं, कुठल्या पद्धतीनं त्या समोर आपली बाजू मांडतात आमच्या पार्लमेंट बोर्डासमोर, त्याच्यानंतर आम्ही त्या निर्णय घेऊ। पण युवासेना पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी नेहमी युवासेना पार्टीमध्ये राहील, पक्षाचं काम करत राहील, पक्षाच्याच आमच्या तिकीटवर मी लढील, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे। पण एनडीएचा घटक म्हणून नेहमी भाजपला माझा पाठिंबा आहे। नवनीत राणांना राजीनामा द्यावा लागेल जर त्या भाजपकडनं निवडणूक लढल्या तर अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वीकाराल राजीनामा? मी तेच सांगितलं, त्यांचा कार्याध्यक्ष म्हणून जेव्हा त्या काम करत आहे, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, जे आमची कोर कमिटी आहे, त्याच्यासमोर त्यांचा जो प्रस्ताव येईल
त्या प्रस्तावानंतर आम्ही नक्कीच विचार करू. मी आधी सांगितलं की देशाचे पंतप्रधान देशासाठी जे काम करत आहे आणि अमरावती जिल्हा आणि राज्याच्या हितासाठी जर कुठला असा निर्णय घ्यावा लागेल तर काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद जरी असलं तरी त्यांना समजून सांगून कसं पुढे जायचं तो नक्की निर्णय घेऊ. शेवटला प्रश्न, ओबीसींनी म्हटलं की 5 ते 7 जागा ज्या आहेत त्या लोकसभेच्या महाराष्ट्रामधून निवडून आणू, कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? ओएसी हे महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये हद्दपार होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं खातं पण उघडणार नाही, देशातही खातं उघडणार नाही. पण ओएसीला माझं चॅलेंज आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी उमेदवार उतरावा, त्यांचं डिपॉझिट जप्त करू, म्हणजे डिपॉझिट जे आहे ते सुद्धा राहणार नाही. म्हणून ओएसींनी ज्या पद्धतीनं नवनीत राणांना आव्हान केलं होतं, मी ओएसींना आव्हान करतो की अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही मैदानात उतरा, तुमचं डिपॉझिट तर जप्त करूच, पण त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही तुमचं खातं उघडणार नाही, देशात खातं उघडणार नाही, अशी परिस्थितीच्यापेक्षा सगळ्यात खराब परिस्थिती ही अमरावतीमध्ये त्यांची डिपॉझिट जप्त करून आम्ही दाखवू. नक्कीच. तर हे होते आमदार रवी राणा. आगामी 2 ते 3 दिवसांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची महत्त्वाची बैठक आहे. भाजपसोबत ज्या काही आमदार रवी राणांच्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चेचा प्रस्ताव जो आहे तो युवा स्वाभिमान पार्टीच्या बैठकीमध्ये सादर केला जाणार आणि त्यानंतर भाजपसोबत जी काही चर्चा झाली त्यावर चर्चा होणार आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं यावर खलबतं होणार. कार्याध्यक्ष सध्या नवनीत राणा आहेत, त्यामुळे जर भाजपकडनं जर खासदार नवनीत राणा निवडणूक लढवत असतील तर त्यांना आधी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल असं देखील बोललं जातं. सोबतच आता आमदार रवी राणा असे म्हणाले की मी अध्यक्ष आहे, पुढे देखील या युवा स्वाभिमान पक्षावरच निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.